पर अभी अगर मैं मेरे भाई को मिलने आई तो मेरे भाई के जबान में बात करनी पड़ेगी ना, और मेरे भाई को समझाना पड़ेगा। अभी मेरे भाई को समझाने के लिए उसकी जबान में मैं नहीं बात कर सकती, क्योंकि उसकी जबान कितनी गंदी है ये 15 दिन पहले लोगों ने देखा है कि वो कितनी गंदी सोच वाला इंसान और कितनी गंदी बात करता है। अभी उतनी तो गंदी बात नहीं कर सकती मैं, लेकिन उसको समझा जरूर सकती हूँ। आप इस्लाम का फर्ज निभाते हैं, कळतो तुम्हाला इस्लाम काय असतो ते? कारण इस्लामने जे सांगितलेलं होतं, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहते हैं कि उन्होंने जिस बात की तस्दीक की है, जिस बात को साबित किया है, उस पर एतबार करना ईमान होता है और उसका इनकार करना कुफ्र होता है। अब्दुल भाई, मैं आपको आपके ईमान को जगाने की कोशिश कर रही हूँ कि आप सच में ईमान को निभाने वाले हैं या आप कुफ्र के भागी हैं। टीके न्यूज लाइव, नजर हर खबर पर। सन्माननीय विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना, महानायिकांना अभिवादन करत मंचावरील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय माजी खासदार साहेब चंद्रकांतजी खैरे साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, संभाजीनगरचे संपर्क प्रमुख विनोदजी घोसाळकर, विधान परिषदेच्या सदस्या सन्मान्य मनीषाताई कायंदे, कन्नड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उदयसिंगजी राजपूत, मराठवाडा विभागाचे जिल्हा प्रमुख आणि या सभेचे मुख्य संयोजक राजेंद्रजी राठोड, सुदर्शन अग्रवाल, रघुनाथ घरमोडे, रघुनाथ चव्हाण, मच्छिंद्र धाडगे, प्रकाश वरांडे, या सभेला कव्हर करण्यासाठी इथं उपस्थित असलेले डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि आपण भावांनो आणि बहिणींनो, मला कल्पना आहे, ए दादा याचं नको ना इको करू, काय इको करायला तू अजिबात इको करू नको, मी पिकअप गेले। काय होते बरेचदा मी हळू आवाजात बोलले की आपल्याला वाटतंय मला चलतच नाही की असं काही नाहीये, मी पिकअप गेले। पिकअप घेणं कळते का? आधी हळूहळू बोलायचं, न्यूट्रलवर ठेवायची गाडी, मग फर्स्ट गिअर टाकायचा, मग सेकंड गिअर टाकायचा, मग थर्ड, मग आपण मग डबल टॉप करायचा, आता फर्स्ट गिअरवर असं। दादा हो, मला याची कल्पना है कि तुम्हाला सगळ्या भाषा कळतात, पर अभी अगर मैं मेरे भाई को मिलने आई तो मेरे भाई के जबान में बात करनी पड़ेगी ना, और मेरे भाई को समझाना पड़ेगा। अभी मेरे भाई को समझाने के लिए उसकी जबान में मैं नहीं बात कर सकती, क्योंकि उसकी जबान कितनी गंदी है ये 15 दिन पहले लोगों ने देखा है कि वो कितनी गंदी सोच वाला इंसान और कितनी गंदी बात करता है। अभी उतनी तो गंदी बात नहीं कर सकती मैं, लेकिन उसको समझा जरूर सकती हूँ। अभी मेरे समझ में नहीं आ रहा। देखो, मैंने पहली बार जब मुंबई में बात की थी, हमारे घोसालकर काका उधर भी थे, और मैंने कहा था कि हमारे 70 भाई का क्या करे जी तुम। अब जब लोग बोल रहे कि हम हिंदुत्व के लिए जा रहे, हिंदुत्व के लिए जा रहे, तो हमारे 70 भाई को किसके लिए लेके जा रहे? अभी आगे सुनो, हमको बीजेपी जो नैरेटिव सेट करना चाहती है, एक नैरेटिव सेट करना चाहती है कि जो बीजेपी हर मुद्दे पर फेल्योर है, जो महंगाई के मुद्दे पर, बेरोजगारी के मुद्दे पर, महिलाओं के सम्मान के मुद्दे पर, जो हर तरह से फेल हो चुकी है, नाकामयाब है, वो लोगों के दिलों में मजहबों का नफरती बीज बोना चाहती है। किंतु हम जरा दूसरे अंदाज से बात करेंगे। जिन लोगों ने मजहबी मुद्दा बनाकर यह जताने की कोशिश की कि नहीं भाई हम तो हिंदुत्व के लिए जा रहे, तो मैंने सोचा कि चलो भाई ये जा रहे होंगे, हिंदुत्व के लिए जा रहे होंगे, लेकिन मैंने फिर सोचा मेरे 70 भाई को कहाँ लेके जा रहे हैं, उसको किधर लेके जा रहे हैं आप? हिंदुत्व के लिए?
तो बोले हाँ, बोले हिंदुत्व के लिए 70 भाई को लेके जा रहे, इधर हमारे पुलिस लोग सरे, हमारे भाई लोग इधर भी है। अभी मैं भाई लोग बोले, तुम्हें लोग बोलते ताई भाऊ म्हणू नका, तुम्ही भाऊ म्हणून लय कार्यक्रम करताय, तुम्ही भाऊ म्हणू नका, पण मी तुम्हाला मनापासूनच भाऊ म्हणते है। अगर हमारे अब्दुल भाई को तुम हिंदुत्व के लिए लेके जा रहे हो, तो जब सारे लोग गुवाहाटी में थे और कामाख्या मंदिर के दर्शन के लिए गए थे, तो अब्दुल भाई किधर थे? वो तो नहीं थे, वो नहीं थे उधर। हाँ, अभी खोके की बात मैं काय को करूं? हाँ, तो हमारे उधर एक गाना होता है, हाँ, 100 रुपये का हिसाब मांगे तो मैंने क्या घर में खाई, पानी के 20 दी, लाइट के 30 दी, 25 का राशन लाई, दी 25 दूध वाले को, ऐसा खत में लिखो। तो मैं 50 खोके का जो हिसाब है वो बिल्कुल ही नहीं मांगूंगी। जान दो, अपना जो भाई है, कभी कभार मटके में लॉस हुआ तो लगता है, उसका क्या होता है, चलो छोड़ दो उस पे मुझे अपने को कुछ नहीं बात करने की। अभी ये सारे लोग कामाख्या को जा रहे, फिर एक बार हमारे एकनाथ भाई और सारे लोग जा रहे। अभी हिंदुत्व के खातिर गए हुए हमारे अब्दुल भाई क्या जाएंगे क्या खाली 39 से जाएंगे? तो बोले नहीं नहीं, ऐसे नहीं, ऐसे नहीं। तो क्या आप इस्लाम का फर्ज निभाते हैं? कळतो तुम्हाला इस्लाम काय असतो ते? कारण इस्लामने जे सांगितलेलं होतं, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहते हैं कि उन्होंने जिस बात की तस्दीक की है, जिस बात को साबित किया है, उस पर एतबार करना ईमान होता है और उसका इनकार करना कुफ्र होता है। अब्दुल भाई, मैं आपके ईमान को जगाने की कोशिश कर रही हूं कि आप सच में ईमान को निभाने वाले हैं या आप कुफ्र के भागी हैं। क्योंकि जो अब्दुल भाई ने जो बात कही थी, मैं जरा कुरान शरीफ का रेफरेंस देते हुए कुछ बताना चाहूंगी कि कुरान शरीफ में कहा था, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलहम्दुलिल्लाहि रब्बिल रहीम लीला लीला लिल्लाह मुहम्मदिया रसूलुल्लाह। यह आयत जिस इस्लाम ने कही थी, उस इस्लाम ने कहा था कि इस्लाम के 5 फर्ज होते हैं, 5 फर्ज होते हैं। और क्या फर्ज होते हैं? तो पहला फर्ज कहा गया कि सच्चा मुसलमान वो होता है जो दिन में 5 बार की नमाज अदा करता है। दूसरा फर्ज ये होता है कि जो रमजान के पाक महीने में रोजे रखता है। तीसरा फर्ज ये होता है कि जो अपनी कमाई का कम से कम 20% ज़कात में देता है। चौथा फर्ज ये होता है कि जो जिंदगी में एक बार तो हज को जाने का हौसला रखता है। और 5वां फर्ज ये होता है कि जो इस बात में इल्म रखता है कि कभी ना कभी तो कयामत आनी है, कभी ना कभी तो वह वक्त आने वाला है, वह कयामत आने वाली है कि उस दिन अल्लाह ताला को आपके किए हुए कामों का आपको जवाब देना है। उस दिन अल्लाह ताला के सामने आपकी गर्दन शर्मिंदगी से झुकनी न चाहिए, वो तन के जवाब देने की, वो झुकने की नौबत न आए, इसलिए ईमान रखो। अब्दुल भाई, मैं आपके बहन हूं और अगर आपका रास्ता भटक रहा है तो आपको सीधे रास्ते पर लाने की जिम्मेदारी बहन के तौर पर मेरी है। अब्दुल भाई, आपने किससे ईमान रखा? किससे ईमान रखा अब्दुल भाई आपने? अब्दुल भाई, वो मैं उधर से जा रही थी तो एक फोटो स्टूडियो दिखा मेरे को। फोटो स्टूडियो में बहुत सारी, एक ही शख्स की बहुत सारी तस्वीरें थी और अलग अलग ड्रेसिंग में थी। तो मैंने कहा, अरे भाई, ये राजा बाबू की तरह कौन दिख रहा है इधर? तो लोग बोले, नहीं जी, ये राजा बाबू नहीं जी, ये आपने अब्दुल भाई छे। तो मैंने कहा, वो कैसे? अरे बोले, वो जब कांग्रेस में थे तो पंजे का स्कार्फ डाल के फोटो निकाले थे, वो उधर राष्ट्रवादी की तरफ गए तो और अलग स्कार्फ डाले, फिर बीजेपी की तरफ भी जाने वाले थे और कमल का भी स्कार्फ डाल के फोटो निकाले, पे थोड़ी बात जरा वहां बनी नहीं। फिर इधर आए, फिर एक बार फिर धनुष बाण डाल के फिर एक स्कार्फ का फोटो निकाले। अभी बोले उनका चुनावी चिन्ह कुछ अलग है। हम आते आते उधर से देख रहे थे। नाही, मी नाही बोलणार, माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत,
आणि मला जेवढा सगळ्या धर्मांचा अभ्यास कळतो त्यानुसार मला माणसांचा सतसत विवेक जागवणे महत्वाचे वाटते. ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या पद्धतीने वागले की तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलत राहिलात, कारण तुमचं इमान एकाही पक्षाशी नव्हतं. अब्दुल भाई, कयामतच्या दिवशी तुम्ही काय जबाब द्याल त्या अल्लाह तालाला की तुमचा इमानच कुठेच शिल्लक नव्हतं? तुम्हाला काय इमानच्या गोष्टी करता येतील? बरं, अब्दुल भाईचं इमानचं सोडा, अब्दुल भाई प्रॅक्टिकली पण करेक्ट नाहीत. प्रॅक्टिकली पण म्हणजे मी अशी तिकडनं MTDCच्या रिसॉर्ट्स कडनं येत होते तर मला तिकडनं पण एक दिसलं बाबा, एवढं मोठं महालासारखं संपर्क कार्यालय, इकडे पण दिसलं. म्हणजे इकडे मी बघितलं तर त्याच्यावरती वर बाण लावलेला होता आणि खाली ढाल तलवार होती. केवढा केमिकल लोचा झालाय अब्दुल भाईचा. म्हणजे एवढे सगळे स्कार्फ घालू घालू त्यांच्या लक्षातच येईना की आपण नेमके कोणत्या पक्षाचे किंवा या पक्षाचं आताचं चिन्ह काय आहे. त्यांचा सगळा गोंधळ उडालाय. पत्रकारांनी जाऊन बघावं मी खोटं बोलत असेल तर. इथं आमचा डिपार्टमेंटचा एक कॅमेरा एक ना एक शब्द नोट करण्यासाठी आहे. आता बघा, ते अब्दुल भाई, मी म्हटलं माझी महाप्रबोधनची यात्रा चालू आहे, एकच दिवस भेटला. लेकीला म्हटलं जाऊन येते बाळा, 2च दिवसात जाऊन येते. तर ती म्हणते मम्मा कुठे जायचं? तर म्हणलं सिल्लोडला जायचं. हे ऐकल्यावर गाडीतला एक कार्यकर्ता सांगतोय, बाजी आप सिल्लोड को जाने वाली है क्या? तो मैंने हाँ. तो आपको गिनती आती क्या? मतलब बिल्कुल मेरे को गिनती आती. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6. तो म्हणला बाजी फेल है, आप फेल है. बोले का? असली गिनती चालत नाही. अब्दुल भाईला बोलायचं असेल तर गिनती कुठली लागते? एकाकड छक्का, दुरीकड सत्या, तिरीकड आट्या, चौकाकड नौका. ओपन जेऊ देणार, क्लोज झोपू देणार. अरे मी बहीण आहे त्याची. बहीण असल्यामुळे कळतंय आपल्याला बी. असं काय करताय? बहीण आहे बी. दादा हो, काल आमच्या सभेला उशीर झाला होता तर मग काल जरा घोळ झाला. म्हटलं नको बाबा, आज लवकरच निघू. मी 4 वाजता निघाले, 7 वाजता पोहोचले. त्याचं कारण असं होतं की सिल्लोड ते संभाजीनगर एवढा भारी रस्ता होता, नाद करायचा नाही. काचासारखा गुळगुळीत रस्ता, अशी गाडी घसरून पडेल का असं वाटायला होतं. काय विकास केला बरं अब्दुल भाई तुम्ही? 28 वर्षापासून कुंडली मारता आणि सत्तेसाठी इमान बदलता. सत्तेसाठी प्रत्येक पक्षाला टोपी घालायचा प्रयत्न करता. प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मैं तुम्हारा छून बोलता. हाँ, पर आप किसके नहीं हो. कभी कभी मेरे को ऐसी तकलीफ होती है, ऐसे मेरे को दिल में एक डाउट आता, अब्दुल भाई शक आता, आप घर वालों के भी हो कि नहीं? क्या बात चल रही अब्दुल भाई? ये गलत है, ये सरासर गलत है. आणि अशा माणसाकडून ज्याला कळत नाहीये, मी म्हटलं की मी अब्दुल भाईंना त्यांच्याच बोली भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करेल. त्यांना जी भाषा कळते ती. अब्दुल भाई, शायद आपको पता नहीं है कि कुरान शरीफ में क्या कहा है कि माँ के पैरों तले जन्नत होती है. कहा गया है कि औरत, ऐसे कहा जाता है कि जहां पूरी हर मन्नत होती है, जहां पूरी हर मन्नत होती है, माँ के पैरों तले वो जन्नत होती है. अब्दुल भाई, अहो कुठलीही महिला असेल, ती कुणाची तरी आई आहे, बहीण आहे, लेक आहे आणि तिला फार मोठे महत्व आहे. अब्दुल भाई, तुम्ही ज्या पद्धतीने सुप्रियाताईंबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं ना, त्यामुळे सुप्रियाताईंना फरक पडत नाही. अब्दुल भाई, लोक तुमची लायकी ठरवतात, तुमची वैचारिक पातळी ठरवतात की तुम्ही काय आहात. अशा पद्धतीने बोलता, एका महिलेबद्दल बोलता. दादा हो, तुम्ही विचार करा सगळेजण. माया हो, तुम्ही बघा काय ते. अरे 5 वेळा संसद रत्न असणाऱ्या आणि संसदेमध्ये असणाऱ्या, शीर्षस्थानी असणाऱ्या बाईबद्दल जर अब्दुल सत्तार माध्यमांच्या समोर इतक्या गलिच्छ आणि थर्ड क्लास भाषेमध्ये बोलू शकतात,
तर ते अब्दुल सत्तार गावखेड्यातल्या बायकांच्या बद्दल, गोरगरीब बायकांबद्दल काय विचार ठेवत असतील. आणि असा माणूस मला आश्चर्य वाटतं. काय काय म्हणून सिल्लोड मध्ये अरे रेस्ट हाऊस नाही चांगलं काय म्हणून तुम्ही त्याच्या मागं लागला असाल. तुम्हाला बी लय नाद राव, लयच बेकार नाद तुम्हाला. तुम्ही बी काय लय धड नाही, तुम्हाला काय सांगून उपयोग नाही. हा नाही दादा, तेवढा भाव नाही, 120च असेल. म्हणजे मला जेवढा माहिती आहे तेवढा, बरं का. अरे मी तुमच्यातलीच आहे रे दादा, हो मी तुमचंच लेकरू आहे. मी काही नेता बिता काही नाही, मी तुमचं लेकरू आहे, मी तुमचीच बहीण आहे. त्यामुळे ज्या पद्धतीचं राजकारण, घाणेरडं राजकारण चालू आहे की महिलांच्या सन्मानाबद्दल कायम, बरं हे संवेदनशील अजिबात नाहीत बरं का. तुम्ही विचार करा की जे लोक जितेंद्र आव्हाडांनी नुसतं ताई सरका म्हटल्यावर त्यांच्यावरती विनयभंगाची केस दाखल करू शकतात, तेच लोक अब्दुल सत्तार किंवा गुलाब पाटलांना मात्र गुळमुळीत भाषेमध्ये समज देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस नावाची जी वल्ली आहे ती किती पक्षपाती राजकारण करणारी आहे. देवेंद्रजींना हे अजूनही कदाचित लक्षात येत नाहीये की देवेंद्रजी हे एका पक्षाचे गृहमंत्री नाहीत, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. देवेंद्रजींच्या हे लक्षातच येत नाहीये की तुम्ही महिला सन्मानावर अजिबात गंभीर नाही आहात. कदाचित असं तर नाही ना की देवेंद्रजी तुम्हीच ठरवून मिंधे गटातल्या एका आमदाराला बोलायला सांगता. कारण जरी इमेज बिघडली तरी त्यांची बिघडेल, करिअर बर्बाद झालं तरी त्यांचं होईल, आणि देवेंद्रजी तुम्ही आणि तुमची भाजपा सेफ साईड राहील. कारण देवेंद्रजींनी जे भयंकर राजकारण सध्या या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे, उद्याला नवल वाटू नये जर देवेंद्रजींनी भविष्यात अगदी येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा दस्तूर खुद्द नरेंद्र मोदींच्याच समोर पक्षांतर्गत आव्हानं जरी उभी केली तरी नवल वाटू नये, इतकी सध्या देवेंद्र टीमची तयारी चालू आहे. ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चालतं, ते घाणेरडं राजकारण बघता, ज्या गलिच्छ पद्धतीने ते काम करतात, ते काम बघता मला आश्चर्य वाटतं. जे दुसऱ्यांकडे डोकावून बघतात आणि दुसऱ्यांना शहाणपण शिकवायला लागतात, ज्यांच्याकडे ठरवून कुणाचा विषय कधी उघडायचा आणि कधी बंद करायचा याचे हातखंडे त्यांना माहिती असतात. एखादी फाईल त्यांच्याकडे माणूस आला की क्लोज होते, त्यांच्या पासून जर माणूस लांब गेला की ती फाईल पुन्हा ओपन होते. हे राजकारण याच्या आधी कधीही या देशात, या राज्यात घडलं नव्हतं. दादा हो, प्रश्न फक्त शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली एवढा नाहीये, प्रश्न त्याच्याही पेक्षा गंभीर आहे. ही महाप्रबोधन यात्रा फक्त आणि फक्त गद्दारांना काहीतरी ऐकवायचंय म्हणून इथपर्यंत आले यासाठी नाहीये. ही महाप्रबोधन यात्रा खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आहे आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे. कारण विसरण्याचा एक मोठा शाप निसर्गाने आपल्याला दिलाय आणि तुम्हाला विसर पडू नये असं वाटतंय. तुम्ही जरा आठवून बघा की 2014ला भाजपने श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका लढल्या, त्या निवडणुकांमध्ये प्रधान मुद्दा काय होता? त्या निवडणुकांमधला प्रधान मुद्दा हा फक्त आणि फक्त महागाई महागाई महागाईवर ते बोलत होते. नरेंद्र मोदी जिकडे तिकडे सांगत होते महंगाई बहुत हो चुकी. तुम्ही सुद्धा ऍडव्हर्टाइज बघत होता टीव्हीवर, बहुत हो चुकी महंगाई की मार आपकी बार. नहीं नहीं नहीं, आता नहीं, आता नहीं. बहुत हो चुकी मोदी जी आपकी महंगाई की मार आपकी बार, नहीं सहेंगे आपकी इमोशनल अत्याचार. आता मोदीजींना हे सांगायची गरज आहे की किती महागाई वाढावी. 10 वर्षात महागाई मी समजू शकते, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. दादा हो,
300 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आता 1200 रुपयापर्यंत गेलेला आहे. कधी काळी 100-150 मध्ये जो टीव्हीचा रिचार्ज व्हायचा त्याला आता 450-500 रुपये द्यावे लागतात. ज्या जिओचं भलं करण्यासाठी मोदीजी काम करत आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल की खूप आधी आपल्याकडे फोन होता तेव्हा BSNL ची रेंज यायची. आता BSNL ची रेंज नाहीये. मध्ये मध्ये झालं असं की लोक आपापसात बोलायला लागले, अरे BSNL बंद आहे, BSNL बंद आहे, BSNL ची रेंज येत नाही, BSNL ची रेंज लागत नाही. मग काय करा, ए दुसरं कार्ड घे रे, दुसरं कार्ड घे. कुठलं कार्ड? जिओचं कार्ड घे. ठरवून सरकारी कंपन्या बंद पाडायचं पाप आणि ठरवून खाजगीकरणाकडे देण्याचं पाप मोदीजींच्या काळात झालं. मोदी सारखे म्हणायला लागले, काही बोललं की बघा हा साम्य किती आहे. मोदीजी मध्ये आणि एकनाथ भाऊ मध्ये साम्य किती आहे बघा. मोदीजींना काहीही विचारलं की त्यांनी एकच सुरू केलं, 70 साल में जो हुआ था, 70 साल में ऐसे हुआ. काही विचारलं की 70 सालची टेप वाजवा लागले. पण मोदीजींना कळलंच नाही की मोदीजी उसी 70 साल में जो बहुत बड़े बड़े एयरपोर्ट बनाए गए उसी एयरपोर्ट पर आप उतर रहे हो और वहीं से आप हवाई जहाज में बैठ रहे हो. 70 साल में वही स्कूल बनाए गए जिन स्कूलों में अब आपके इलेक्शन के वोटिंग के बूथ लगते हैं. ये सारे स्कूल उन्हीं 70 सालों में बनाए गए थे. मोदी जी जेव्हा जेव्हा 70 साल म्हणत राहिले, तुम्ही लक्षात घ्या की दोघांमध्ये काय फरक आहे. ते 70 साल म्हणतात आणि आत्ता एकनाथ भाऊ कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो आणि आपण त्यांना काही बोलतो तेव्हा ते म्हणतात आधीच झालं होतं, आधीच केलं होतं. म्हणजे लोकांना वेड्यात करायचा कार्यक्रम काय आहे. मोदीजी जाहिरातीमध्ये प्रसिद्ध. मोदीजींच्या जाहिराती म्हणजे बघायचं काम नाही. मोदीजींचं ड्रेसिंग, मोदीजींचा सूट, मोदीजींचा बूट, मोदीजींची हवा, मोदीजींच्या ॲडव्हर्टाईज, मोदीजींची स्टाईल. कधी कधी जवळ समोर एखादा कॅमेरामन किंवा एखादा कार्यकर्ता आला तर फोटोसाठी लगेच त्याला बाजूला सरकवणं, हे सगळं मीडियाने बघितलंय. सेम स्टाईल आमच्या एकनाथ भाऊची की एकनाथ भाऊ गाडीत बसलेत, फोनवर बोलतायत आणि मागून माणूस रेकॉर्ड करतोय. मागच्या कॅमेरामनला चेहरा दिसावा म्हणून एकनाथ भाऊ असा चेहरा करून बोलतो. काय धंदा आहे. किती किती बघा मोदीजींना किती कॉपी केलं एकनाथ भाऊंनी, किती आहारी गेले थे लोक. मोदीजी नंबर 1, मोदीजी नंबर 1. छान थापा देऊ शकतात. हे पण आम्हाला थापा देतात, आमच्याकडचा थापा घेऊन जातात, थापाचा कार्यक्रम करतात, तो भाग वेगळा. मोदीजी ज्या पद्धतीने मांडणी करू पाहतात, लोकप्रिय बोलण्यामध्ये मोदीजींचा हात धरत नाही कुणी. आमच्या एकनाथ भाऊंनी पण आता लोकप्रिय घोषणा द्यायचं चालू केलं. 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला कैसे करते हैं वो जितना मोदी जी को पता है उतना हमारे एकनाथ भाई को भी पता है. वो भी बहुत अच्छे से 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला करते हैं. कैसे आप देखो, एक लस मिळाली आपल्याला कोरोनाची, एक लस, आणि मोदीजींचा फोटो लस दिल्याबरोबर त्या सर्टिफिकेटवर छापला गेला. हे राजकारण याआधी झालं नव्हतं या देशामध्ये. या देशात 14 लशी फुकट मिळाल्या. कोणत्याही सरकारच्या पंतप्रधानांनी त्या 14 लशीच्या मोबदल्यात सर्टिफिकेटवर फोटो छापले नव्हते. है की नाही. गोवर होती, ट्रिपल होती, BCG होती, धनुर्वाताची होती, पोलिओची होती, सगळ्या प्रकारच्या लसी आपल्याला मिळाल्या. परंतु एकाही लशीसाठी त्या काळातल्या सरकारने जाहिरातबाजी केली नाही आणि सर्टिफिकेटवर फोटो छापले नाही. मोदीजींच्या काळात एकच लस मिळाली, लगेच फोटो छापून मोकळे. लय नाथ फोटोचा, अप्पटनाथ. तीच का तिकडे एकनाथ भाऊची आहे. 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला. किट दिलं किती? 100 रुपयाचं. मला असं कळलं की इकडं हमारे अब्दुल भाई ने 100 रुपए 100 रुपए सबके एक साथ ही भर दिए. बोले बहुत सारे लोगों के. अच्छा है, नेक काम है. हमारा भाई है तो अल्लाह उन्हें नेकी अता फरमाए. चांगली गोष्ट आहे, आपण वाईट बोलायचं नाही. पर अब्दुल भाई सच्ची सच्ची बताओ, अपने दिल पे हाथ रख के बताओ कि उस किट में जो पाम तेल दिए थे
क्या उस पाम तेल से बने गुलगुले आप खाओगे कभी? अत्यंत निकृष्ट दर्जाचं पाम तेल ज्या किट मध्ये दिलं गेलं आणि इथल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न झाला. मोदीजींसारखे जाहिरातबाज हे लोक की एक किट दिलं आणि त्या किटच्या मोबदल्यामध्ये किटपेक्षा जास्त किंमत ही त्या किटचं प्रिंटिंग, फोटो आणि पॅकेजिंग याच्यावरती आणि त्याच्या जाहिरातबाजीवरती खर्च झाले. काय घाणेरडं राजकारण आहे, काय गलिच्छपणा आहे. अब्दुल भाई, जर तुम्हाला खरंच असं वाटतंय कि नाही मी लोकांचे प्रश्न सोडवतो और मैं हिंदुत्व के खातिर जा रहा हूं, अब्दुल भाई खैर छोड़िए. हमारे सारे मुसलमान भाई तो है, वो अपने खून पसीने की और अपनी कमाई की खाएंगे, उनको आपके एहसानों की जरूरत नहीं है. किंतु अगर आप बोल रहे कि मैं हिंदुओं के लिए हूं, तर मग सिल्लोड मधल्या हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही अब्दुल भाई तुम्ही का सोडवत नाही? का बरं हिंदूंच्या स्मशानभूमीला अजूनही जागा मिळत नाही? ते का बरं अनाधिकृत जागा ती सांगितली जाते? अब्दुल भाई, तुम्ही किती डुप्लिकेट वागावं, किती खोटं बोलावं, त्याला काही मर्यादा? इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा केवढा सुंदर देखणा पुतळा, आणि पुतळा दिसतच नाही. कारण यांचे सगळे सुपारीबाज कॉन्ट्रॅक्टर, सेंटर पंटर यांची सगळी अनाधिकृत बांधकाम आणि यांचे बॅनर. का तर ते अब्दुल भाईचे हुजरे जी हुजूर करून पुढे चालणारे आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही ठेवता. अब्दुल भाई, तुम्ही असं वाटत नाही का तुम्हाला की तुम्ही जी डोक्यावर गांधी टोपी घालताय त्या गांधी टोपीचा तुम्ही अपमान करताय? कारण जी गांधी टोपी सत्य आणि अहिंसेसाठी होती, अब्दुल भाई, तुमचा आणि सत्याचा लांब पर्यंत कसलाच संबंध नाही. मुळात सत्य या शब्दाचा विरोधी शब्द म्हणजे अब्दुल सत्तार म्हणावं की काय? इतकी वाईट अवस्था आहे. अरे तुम्ही तरी शहाणपण सांगायचं आणि शेंड्यावर शहाणं होऊन त्यांनी बोलायचं. दादा हो, ह्या सगळ्यांमध्ये तुमच्या पदरात काय पडलं? ज्याला मिळायचे त्याला 50 खोके मिळाले, ज्याला मिळायचं त्याला मिनिस्ट्री मिळाली. मी एकाला विचारलं, अरे हे राजकारण चलतंय कसं रे? काय गणित असेल बरं ह्याच्या राजकारणाचं? जर शहरामध्ये रस्ते चांगले नाहीयेत, शहरामध्ये स्मशानभूमी नाहीये, शहरात एवढे सगळे प्रश्न आहेत, हे चलतंय कसं कार्ड? त्यानं फार चांगली गंमत सांगितली. म्हणला, गडी लय झाबाज आहे. गडी असला काही खेळ खेळतोय, ह्यानं एकच खेळ धरलाय. एक 100-200 माय मावल्यांना राखी बांधायला जायचं, 200 बायकांना राखी बांधायला जायचं, 200 बायकांच्या सासरचे, माहेरचे, आजूबाजूचे, ओळखीचे प्रत्येकाचे जरी धरले, एका बाईला राखी बांधणं म्हणजे तिचे नातेवाईक इकडचे तिकडचे आणि तिचे पै पाहुणे 100 जरी धरले आणि अशा 400 माय मावल्यांकडून राखी बांधली की झाले. एवढे ह्याच्यावरती अब्दुल भाई किती लोकांवरती इमोशनल अत्याचार कराल आणि किती खोटं बोलाल. पण खोटं बोलणं तुमची फितरत आहे. प्रत्यात ते म्हणाले की मागच्या वेळेला इकडे सभेचा प्रॉब्लेम केला यांनी, म्हणजे आदित्य साहेबांची सभा नाही होऊ द्यायची. बापाची पेंड आहे तुमच्या. जर भारतीय राज्यघटनेमध्ये प्रकरण 3 कलम 19 नुसार प्रत्येकाला बोलण्याचा, लिहिण्याचा, छापण्याचा, सभा घेण्याचा, भाषण करण्याचा अधिकार दिलेला असेल आणि सगळ्यांच्या सभा होतात, तर तुम्ही घाबरता कशाला? तुम्हीच आहात ना ते अब्दुल सत्तारजी जे म्हणाला होतात की हिम्मत असेल तर मी राजीनामा देतो, तुम्ही राजीनामा द्या, मी लढायला तयार आहे. अब्दुल सत्तारजी, तुम्ही टीव्ही चॅनलवर म्हणताय मी राजीनामा देतो, पण तुम्ही इतके घाबरता आणि लगेचच पळपुट्यासारखा पळ काढता की तुमच्याच मतदारसंघात येऊन जेव्हा सन्माननीय आदित्य ठाकरे सभा घ्यायची ठरवतात त्यावेळेला मात्र तुम्ही सभेची परवानगी ना करता आणि पालकमंत्री असल्याचा माज दाखवता. अब्दुल भाई, तुम्हाला असं वाटेल की माझ्या मागे खूप माणसं बसली आहेत म्हणून मी फार बोलतेय. तुम्ही ठरवलं आणि तुम्ही सांगितलं ना, तर तुमच्या सिल्लोडमध्ये मी तुम्हाला एकटी सुद्धा येऊन बोलायला तयार आहे. उतना जिगर रखती मैं उतना जिगर रखती हूँ और मैं बेईमानी नहीं करती हूँ और मैं शर्मिंदा नहीं हूँ और शर्मिंदगी नहीं है मुझ में. मैं छाती ठोक के बात कर सकती हूँ.
दादा हो, ही महाप्रबोधन यात्राच यासाठी आहे की ज्या पद्धतीचा गलिच्छपणा, की लोकांचे प्रश्न बाजूला टाकले जावे. टीईटीच्या घोटाळ्यावरती फार बोलले आमचे सगळे सन्माननीय नेतेगण. मी टीईटीच्या घोटाळ्यावरती आता पुन्हा जाणार नाही. पण राजे हो, परिस्थिती काय आहे? आमच्या सगळ्यात सुशिक्षित बेरोजगारांची, ज्यांना नोकऱ्यांचे फॉर्म भरावे लागतात, आज घडीला म्हणजे तुम्ही बघितलं असेल की साधारण 5-7 वर्षांपूर्वी प्रत्येक गावामध्ये एसटीडी बूथ सेंटर दिसायचे. 10 वर्षांपूर्वी आता प्रत्येक गावांमध्ये जिथे एसटीडी बूथ सेंटर होते तिथेच महा ई सेवा केंद्र सुरू झालेले आहे. आणि हे महा ई सेवा केंद्रांमधून काय होतंय तर महा ई सेवा केंद्रांमधून नोकऱ्यांचे अर्ज भरून घेतले जातात. कारण गोरगरीब लेकरांकडे लॅपटॉप नाही आहेत, कम्प्युटर नाही आहेत, त्यांना फॉर्म भरता येत नाही, म्हणून फॉर्म भरायला ते महा ई सेवा केंद्राकडे जातात. किती फॉर्म भरले जातात, कसे फॉर्म भरले जातात? तर फॉर्म भरण्यासाठी त्याला चलन भरावं लागतं 300, 400 ते अगदी 700, 1200 पर्यंत. आणि फॉर्म भरण्याचे पैसे म्हणून महा ई सेवा केंद्राकडे पैसे द्यावे लागतात 100 ते 200 रुपये. राजे हो, स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे निव्वळ नफा उत्पन्न निघालं ना, त्या स्टेट बँक ऑफ इंडियाने निव्वळ नफा उत्पन्नाचे आकडे सांगताना सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडियाला जो नफा झाला त्यातल्या नफ्याचा सगळ्यात मोठा सोर्स काय होता तर सुशिक्षित बेरोजगार लेकरांनी जे नोकरीसाठीचे जे अर्ज भरले त्या अर्जाच्या चलांचे पैसे. कशाचे पैसे सरकारने खावे? नोकऱ्यांना आमची लेकरं लागत नाहीयेत. जागा दाखवता 100 जागेसाठी लेकरं फॉर्म भरतात 10,000 जागांच्या साठी एका लेकराला 500 ते 700 रुपयाचं चलन भरायला लागतं. पैसे कुणाच्या खिशात जातात? बरं, एवढे आम्ही भरतो, आम्ही पैसेही भरतो, पुढे काय होतं त्याचं? एक तर पेपर फुटला म्हणतात, नाही तर भरती पुढे ढकलली म्हणतात, नाही तर काहीतरी अडचण आली म्हणतात, पुन्हा फॉर्म भरायला सांगतात, पुन्हा तेच करायचं. शेतकरी बापाला वाटतंय की आपलं लेकरू शिकायला लागले, आपल्या लेकराला नोकरी लागणार आहे. ते पोटाला चिमटा काढतंय, घरातलं शेरडू विकतंय, बायकोच्या घरातलं किडूक बिडूक घाण ठेवतंय, पण त्या लेकराला 2-2.5 हजार रुपये देतंय. आणि उपयोग काय? नोकरी नाही लागत त्या लेकराला. सॅच्युरेशन वाढत जातं, बेरोजगारी वाढत जाते. पण शेतकऱ्याचे प्रश्न ह्यांना काय कळणार? हे गबर झाले ना, हे गबर झाले ओपन क्लोज करत. हेच केलं जिंदगीभर, हे गबर झाले. आणि आता जरी हे कृषी मंत्री आणि काही जरी झालं, ह्यांना काय कळावं कृषी मंत्री? अरे ज्याला रुमणं कळत नाही, ज्याला दांडा कळत नाही, ज्याला पाळी कळत नाही, पेरणी कळत नाही, दार धरायचं कळत नाही, ज्याला असं पीक असं हातात घेतल्याबरोबर अरे ह्याच्यावर कोणती फवारणी करायची, किती दिवसानं करायची हे ज्याला कळत नाही, असा कृषी मंत्री असतो का रे दादा हो? ह्याला कळतच नाही की लाल्या कधी पडतंय, ह्याला कळतच नाही की सोयाबीनचं काय होतंय, फवारणी किती दिवसानं करायची असते, ह्याला कळतच नाही. ह्याला काय म्हणते, सोयाबीन गोळा करून ठेवलेला आहे, पाऊस पडला म्हणून काय झालं? अरे दादा, तुला माहिती आहे का, सोयाबीन गोळा करून ठेवला तरी त्याला मळणी यंत्रात टाकावं लागतो रे दादा. आणि ते टाकायच्या आधी जर पाऊस पडला ते जागच्या जागी उगवते, आणि जागच्या जागी उगवल्यावर शेतकऱ्याला काय करावं लागतं तुला कळायचं नाही. कारण ते ओपन क्लोज करणं इतकं सोपं नाही. येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे. कोरडवाहू शेतकऱ्यामध्ये, कोरडवाहू शेतीत राबणारी माझी माय आहे. शेतातलं मला कळतंय, मी गोरिबाचं लेकरू आहे, मी कष्टकऱ्याचं लेकरू आहे, मी कष्टाची भाकरी खाणाऱ्याचं लेकरू आहे. मी कोणाची हरामची कमाई खाल्ली नाही, कोणाला कधी चीट केलं नाही, कोणाला कधी फसवलं नाही. आणि तुमच्यासारखं दलबदलू राजकारण तर चुकूनच केलं नाही. आणि अशा दलबदलू राजकारणामध्ये इथे काय फरक पडला? काय सिल्लोडमध्ये MIDC आली का सिल्लोडमधल्या लोकांना काही काम धंदा लागला? अरे का? मला तुमचा जास्त वैताग येते. कसला का विचार केला गेला नाही या सगळ्या गोष्टींचा? की जी माणसं स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी अगदी फटाफट प्लॅटफॉर्म बदलत जातात, त्या माणसांनी आपला विचार कधी करावा, कधी त्यांना आपले म्हणणं पटावं.
बरं त्याच्यावरती होतं काय माहितीये का की बरोबर निवडणुका जिंकताना निवडणुका पुढे आल्या की धार्मिक दंगली ठरलेल्या, पार्टिशन डिवायडेशन आणि डिवाइड अँड रूल पॉलिसी ठरलेली. अरे आपण हिंदू आहोत का आपण मुसलमान आहोत? हिंदू कितने हैं और मुसलमान कितने हैं? इससे एक ज्यादा बड़ी बात नहीं है क्या कि हम सारे इंसान की औलाद है और इंसानियत की तौर पर रहना चाहिए. असं नाही का वाटत की या देशाची संविधानिक चौकट वाचवायची आहे आणि ती चौकट वाचवण्यासाठी धार्मिक वाद करण्यापेक्षा चला या देशाचे नागरिक म्हणून उभे राहूया. कारण या देशाची सगळी संविधानिक चौकटच जर भारतीय जनता पार्टीकडून तोडफोड केली जात असेल, ती सगळी चौकटच मोडीत काढून आपल्याला वाटेल त्या पद्धतीने कायदे आणि वाटेल त्या पद्धतीने जर इथे गोष्टी चालवल्या जात असतील तर त्याचा विचार करावा लागेल. हे आवर्जून सांगितले पाहिजे की आता सन्माननीय राऊत साहेबांची जेव्हा जामीन मंजूर झाला, ऑनरेबल कोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवलं आणि ऑनरेबल कोर्टाने निरीक्षण नोंदवताना सांगितलं की याच्यामध्ये राऊत साहेबांचा काही दोषच नाहीये. का तुम्ही ईडीने ही कारवाई केली आणि कशासाठी केली? मुख्य आरोपी सोडून 6 आरोपीलाही नाही तुम्ही, आणि ज्याच्यात काही संबंधच नाही त्या माणसाला तुम्ही का बरं धरून ठेवलाय? ईडी वाटेल त्याला आत घालेल का? ऑनरेबल कोर्ट विचारते. याचा अर्थ असा आहे की 5008 केसेस ईडी कडून दाखल झाल्या आतापर्यंत. 5008 केसेस पैकी कन्व्हिन्शनला किती गेल्या? तर फक्त 8 केसेस कन्व्हिन्शनला गेल्या. म्हणजे रेट ऑफ कन्व्हिन्शन काय आहे? तो 0.5% कमी आहे. मग ज्या 5000 केसेस दाखल झाल्या त्या कशासाठी, कुणासाठी दाखल केल्या? या 5000 केसेस सुडाचं राजकारण करण्यासाठी होत्या का? आणि जर असं असेल तर मग ईडीचं कार्यालय बंद का करू नये? ईडीची गरज काय आहे मुळात? याच्यावरती प्रश्न विचारले गेले पाहिजेत की काय पद्धतीने तुम्ही स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करता आणि स्वायत्त यंत्रणा तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरता. मग इथे ईडी असेल, सीबीआय असेल किंवा इलेक्शन कमिशन असेल, केसेस दाखल करणं तर जसं आम गोष्ट झालेली आहे. काय केसेस दाखल केल्या जातात? अगदी वाटेल त्या पद्धतीने, वाटेल तशा केसेस वाटेल त्या पद्धतीने. म्हणजे आमच्या गटात आलास तर आम्ही तुला सगळ्या केसेस मधून मुक्त करू, आमच्यापासून विभक्त झाला लागलास तर तुला लगेचच आम्ही तुझ्यावर केसेस टाकू, तुला आत टाकू, बोल तुला कोण आहे ते. अशा पद्धतीनं एक एक केस टाकली जाते. एका माणसाचा आवाज जायबंदी करण्याचा प्रयत्न होतो. पण दादा हो, या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मी हे सांगितलं पाहिजे आपल्याला की हे सगळं राजकारण चालू असताना गेले 5 महिने तुम्ही टीव्ही लावला की टीव्हीवर बातम्या काय आहेत? गेल्या 5 महिन्यापासून टीव्ही लावला की याने मारला टोला, त्याने दिला खोचक टोमना, याने फोडली डरकाळी, त्याने केला पलटवार. अरे ह्याच्यात तुमचे प्रश्न कुठे आहेत? शेतावरच्या बांधावर काय चाललंय त्याचं काय? गाव खेड्यातल्या माय माऊल्यांचं काय? इथल्या वेगवेगळ्या ज्या नोकर भरत्या रखडल्या आहेत त्यावर कोण बोलणार? तर यावर त्यांना अजिबात चर्चा करायची इच्छा नाही. मी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने काही प्रश्न विचारते देवेंद्रजींना. काही लोक म्हणतात ताई तुम्ही देवेंद्रजींनाच का प्रश्न विचारता? तर मी पुन्हा पुन्हा सांगते की पॉवर आणि पोझिशन दीज आर 2 डिफरंट थिंग. पोझिशन वेगळी गोष्ट आहे, पॉवर वेगळी गोष्ट आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांना भाजपने फक्त पोझिशन दिली आहे, मंत्री आणि इतर पदांची पॉवर दिलेली नाहीये. पॉवर जी आहे ती सगळी देवेंद्रजींच्या हातात आहे आणि पब्लिक अँगर जो थेट अंगावर येऊ शकेल ती खाती सगळी शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा गेम तसाही भाजपा करणार आहे. ही महाप्रबोधन यात्रा हे सांगण्यासाठी आहे की भाजप सोबत जो जो गेला त्याला भाजपने संपवलं. भाजपने तिकडे नितीश कुमारांना संपवलं असेल तर इकडे भाजपने शिवसेनेसोबत खेळ केला. तोच खेळ भाजप आता शिंदे गटासोबत करू पाहते. तुम्ही बघितलं असेल शेतकरी चिडला तर कोणाचे कपडे फाडेल? तो अब्दुल सत्तारचे कपडे फाडेल. गेल्या अनेक दिवसात जे अनेक प्रोजेक्ट बाहेर गेले, या प्रोजेक्टवर लोक प्रश्न कुणाला विचारतील तर ते उदय सामंतला विचारतील. म्हणजे शिंदे गटाचे सगळे आमदार डॅमेज करून ते शिंदे गटही संपवणार हे शिंदे गटाला वेळीच कळले पाहिजे. पण त्याही पेक्षा भयंकर हे आहे की ज्या अर्थी भाजप एक पक्ष
संपवत आहे, त्या अर्थी भाजप या देशातली लोकशाहीच संपवत आहे. भाजपला या देशामध्ये लोकशाहीच नको आहे. संसदीय लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधक असणे गरजेचे असते, पण भाजप विरोधकांना संपवण्याचा पद्धतशीर डाव करत आहे. हा पद्धतशीर डाव करत असताना भाजपने जे एक एक पैत्रे चालू केलेले आहेत, सगळी मलिद्याची खाती देवेंद्रजींकडे, जीडीसी देवेंद्रजीकडे, वित्त देवेंद्रजीकडे, गृह देवेंद्रजीकडे, जलसंधारण जलसंपदा देवेंद्रजीकडे, गृह खातं देवेंद्रजीकडे, सगळी महत्वाची खाती त्यांच्याकडे. यांच्या हातात काय? यांच्या हातात खारमुऱ्यातले शेंगदाणे देवेंद्रजींकडे आणि उरलेली पुरचुंडी शिंदे गटाकडे. करा मजा, घ्या पोकळ पुरचुंडी, काय करता त्याचं? आता हे सगळं चालू असताना काही जण म्हणतायत, नाही नाही ताई तुम्ही हे बोलणं बरोबर नाही. मी एकही शिवी दिली नाही कोणाला. इथे डिपार्टमेंटचा कॅमेरा आहे, मी एकही शिवी दिली नाही. मी एकेरी कोणाचा उल्लेख करत नाहीये, मी कोणावरही आरोप करत नाहीये. मी वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न करते. याच्या उपर जर त्यांचं म्हणणं असेल की ताई तुम्ही चूक आहात, तर चला माझी चूक काढून द्या. याच्या उपर जर तुमचं म्हणणं असेल की आम्हीच खरे आहोत, तर चला मी किरीट सोमय्या यांच्या नावाचा गंडा बांधायला तयार आहे. शिवसेनेमध्ये हे शिवबंधन फार पवित्र मानलं जातं. मी हे शिवबंधन सोडून किरीट सोमय्याच्या नावाचा गंडा बांधायला तयार आहे. फक्त किरीट सोमय्या यांनी काही प्रश्नांची उत्तरं मला द्यायची. प्रश्न क्रमांक 1, 2014ला ज्या महागाईबद्दल बोलून बोलून तुम्ही सत्ता घेतली होती, त्या महागाईचा दर कमी का झाला नाही? प्रश्न क्रमांक 2, 2014ला तुम्ही म्हणाला होतात मोदीजी, भाई और बहनों, रुपया जिस तरह से गिर रहा है, यह राष्ट्र की प्रतिमा के लिए बेहद हानिकारक बात है. मित्रों, मैं आपको बताना चाहता हूं कि जिस देश का रुपया गिरता है, उस देश की प्रतिष्ठा भी गिरती है. मोदी जी, तुम्ही जेव्हा हे बोलत होतात ना 2014ला, तेव्हा $1 बरोबर 62 रुपया होता. आता $1 बरोबर 83 रुपये आहेत. किरीट सोमय्याजी, का तुम्ही ते रुपयाची प्रतिष्ठा वाढवू शकला नाहीत? याचं उत्तर किरीट सोमय्यानी द्यायचं. कारण सोमय्या, तुम्ही बिनपगारीन फुल अधिकारी भाजपमध्ये आहात. मला वाईट वाटतं किरीट सोमय्याबद्दल की अरे सोमय्या एवढी मेहनत घेतात, पण भाजपा सोमय्याकडे बघतच नाही. कशी बघेल भाजपा? कारण भाजपाला आमच्याकडून गेलेले लेकरच सांभाळणं होत नाहीये, त्यानंच नाकीनं आलंय. आमच्याकडून गेलेले उदय सामंत, आमच्याकडून गेलेले राधाकृष्ण विखे पाटील, इकडूनच गेलेले दीपक केसरकर, ह्यांनाच मांडीवर घेऊ घेऊ बेरदार. भाजप दुसऱ्याचीच लेकरं मांडीवर घेऊ घेऊ त्यालाच काजळ पावडर करायली, ह्यांची लेकरं उघडी पागडी रस्त्यानं फिरायली ना. किरीट सोमय्या एवढा इमानदार माणूस, एवढे काम करायला, पण किरीट सोमय्याला मंत्रीपदच नाही. वाईट वाटतं आपल्याला. किरीट भाऊला काहीतरी दिलं पाहिजे. निषेध आहे. किरीट सोमय्याला तुम्ही देत नाही काही. किरीट सोमय्याजी, मला सांगा की त्या रुपयाचं काय झालं? मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे की भावनिक राजकारण सोडून द्या, धर्माच्या नावावर लोकांना पिडणं सोडून द्या. चलनी नोटांवर कुणाचा फोटो छापायचा हा प्रश्न महत्वाचा नाहीये किरीटजी. चलनी नोटावरती गौरी यावी, गणपती यावी, 786 लिखना पड़ेगा कि गुरुद्वारा छापना पड़ेगा या और कुछ? चर्चा इस बात पर नहीं हो सकती. चर्चा या गोष्टीवर होईल मोदीजी की भावनिक मुद्दे बाजूला साडून, चलनी नोटावर कुणाचा फोटो छापायचा हा मुद्दा बाजूला ठेवून, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चलनी नोटांना प्रतिष्ठा कशी मिळेल हा खरा आमचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर किरीटजींना देता आलं पाहिजे. मी किरीटजीच्या नावाचा गंडा बांधायला तयार आहे, पण किरीटजी ज्या जाहिराती केल्या होत्या ना 2014ला, ज्या जाहिरातीमध्ये एक बाई रडते आणि म्हणते, महिलाओं को इस तरह से असुरक्षा देने वालों, अब की बार लोग तुम्हें माफ नहीं करेंगे. किरीटजी, तुमच्या काळात महिला अजूनही सुरक्षित का नाहीत? कठुआ, उन्नाव, हाथरस मधल्या प्रकरणामध्ये तुमची काय दाखील बसते का? भाजपचा कुलदीप सेंगर बलात्कारी म्हणून
जाहीर होतो आणि बलात्काराच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. अरे आफताबला तर शिक्षा झालीच पाहिजे. सोडा, आफताबची बाजू कोणच घेणार नाही, त्याला मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे. पण आफताबला मरेपर्यंत फाशी होताना बिल्किस बानोच्या आरोपींचं काय करायचं याचं उत्तर भाजपा देणार आहे का? जे हैवानियत बिल्किस बानोच्या सोबत झाली यावर बोलणार आहात का तुम्ही? माझ्या प्रश्नांचं उत्तर किरीटजी तुम्हाला आणि मोदींना द्यावं लागेल की ओम अंजना कश्यप किंवा अक्षय कुमार यांना एकटे घेऊन मुलाखती देण्यापेक्षा तुम्ही आयुष्यात एक तरी प्रेस कॉन्फरन्स जाहीर घ्याल का? आणि रवीश कुमारला एक मुलाखत देताय का? बोला. एक जाहीर प्रेस कॉन्फरन्स होऊन जाऊ द्या की सगळ्या देशाचा हिंदी, मराठी, इंग्रजी मीडिया, नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियाने तुम्हाला प्रश्न विचारावेत आणि मोदींनी त्याची ठामपणे उत्तर द्यावीत. 56 इंच का सीना क्यों घबराता है मोदी जी प्रेस से ये बताइए. वो सीना इतना कैसे कमजोर है कि आप प्रेस को फेस नहीं कर पाते. और प्रेस भी ये लिखने की डेयरिंग कब करेगी कि मोदी जी इन सवालों के जवाब तो देने पड़ेंगे, क्योंकि कयामत का दिन तो मोदी जी के लिए भी आने वाला है. सगळ्यांच्यासाठी येणार आहे. दादा हो, या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील की जी लोक धर्मांमध्ये, जातींमध्ये विष पसरवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांनी आमचं माणूस म्हणून जगणंच हिरावलं आहे. यावर बोलावंच लागेल. आणि मग माझ्या लक्षात येतं की गेली 5 महिने मी या प्रश्नांना सातत्याने उच्चार करते. गेल्या 5 महिन्यापासून मी हे सगळे प्रश्न विचारते, पण या प्रश्नाचं उत्तर कुणीही देत नाही. त्यापेक्षा हे सगळे लोक त्या मुद्द्यांना भटकवण्याचा प्रयत्न करतात. आशिष शेलार असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, विनोद तावडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, ही सगळी ओबीसी नावं भाजपाने ठरवून साईडलाईन केलेली आहे. आणि ठरवून साईडलाईन करून एक नवी टीम तयार केली जाते. जी नवीन टीम मोहित कंबोज, रवी राणा, किरीट सोमय्या या लोकांनी भरलेली आहे. आमचा आक्षेप इथे आहे की मोहित कंबोज, रवी राणा, किरीट सोमय्या ही सगळी अमराठी नावं या महाराष्ट्राची अस्मिता घालवण्यासाठी आणि या महाराष्ट्राची छबी विकृत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रमोट केली जातात, प्रोजेक्ट केली जातात. आणि हे पाप भाजपकडनं होतं. किरीटजी याच्यावर बोलतील का? आणि किरीटजी, ज्या लोकांचे तुम्ही घोटाळे बाहेर काढले त्या लोकांना तुम्ही क्लीन चिट तर देऊच शकत नाही, कारण अजूनही त्यांच्यावरती ईडीने चार्जशीट दाखल केलेली नाहीये. प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांच्यावरची चार्जशीट दाखल कधी होणार? आणि त्याचं उत्तर या लोकांकडे नाहीये. दादा हो, मी हे तुम्हाला का सांगते? मी हे तुम्हाला यासाठी सांगते की ही माणसं प्रत्येक वेळेला धर्म पुढे आणतात. हिंदू 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 हिंदू. हा, हिंदूला पोट नसतंय? हिंदूला भूक लागत नाही? अय दादा, भगवा टिळा लावलाय, हिंदू आहे ना, मग नाही करायचं, जेवणच नाही करायचं, जमतंय का? अरे हिंदूला बी पोट असते आणि मुसलमानाला बी पोट असते. हिंदूला बी नोकरीची गरज आहे आणि बौद्ध, ख्रिश्चन, जैनाला पण नोकरीची गरज आहे. हिंदूची बी माय बहीण असते आणि बौद्ध ईसायाची बी माय बहीण असते. फक्त हिंदू म्हणून तुम्ही हे सगळे प्रश्न साईडलाईन कराल, या सगळ्या प्रश्नांना तुम्ही गुमराह कराल तर नाही जमणार. राजे हो, जरा 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 डोकी शांत ठेवा रे. आणि हे धर्माचं विष तुमच्यामध्ये भिनणार नाही याचं भान ठेवा. आणि खऱ्या अर्थानं तुमचे जगण्याचे प्रश्न काय आहेत, या जगण्याच्या प्रश्नांना घेऊन कधीतरी पुढाऱ्यांना खिंडीत गाठा आणि विचारा की जगण्याच्या प्रश्नांवरती काय केलंय. ही महाप्रबोधन यात्रा लोकांच्यासाठी आहे. ही महाप्रबोधन यात्रा फक्त ते लोकाभिमुख प्रश्न निर्माण करण्यासाठी आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं सातत्याने सरकारकडून टाळली जातात. त्या प्रश्नांची उत्तरं यावीत म्हणून यासाठी आहे. मी माझ्या परीनं चिकार मांडणी केली आहे. ही मांडणी करताना मला कल्पना आहे, काही लोक सांगतात की ताई एवढं बोलू नका, काही लोक सांगतात की जीवाला जपा. त्याची काय भीती वाटत नाही, कारण तुम्ही काय करू शकता आणि किती पातळीला जाऊ शकता
हे गेल्या 5 महिन्यात मी बघितलंय. पण त्या सगळ्या पातळींचा अंत आता जवळ येतोय. दादा हो, मी हे सगळं बोलताना इथं किती लोक ऐकता आहेत, याही पेक्षा याच्यामध्ये असे किती खबरे आहेत की जे इथून मोबाईल ऑन करून माझ्या अब्दुल भाईसाठी विशेषतः ऐकवण्याची व्यवस्था करतायत. त्या खबऱ्यांच्यासाठी मला जास्त ठासून सांगितलं पाहिजे कि खबऱ्या हो, सारे खबरे अच्छे से रिकॉर्ड कर लो, चेहरा भूल न जाए कहीं. अच्छे से रिकॉर्ड करके रख लो कि मैं वही छूं, मैं कल भी वही थी, मैं आगे भी वही हूं, और सवाल पूछ पूछ के मैं फिर एक बार आऊंगी, फिर एक बार. जब तक जवाब नहीं मिलते तब तक सवाल पूछती रहूंगी. दादा हो, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, मला कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही. पण ही सगळी मांडणी करताना जरी मी तुमच्यासाठी फार जीव तोडून बोलतेय, फार अगदी काळजातनं बोलतेय, तरी सुद्धा मला कल्पना आहे की नेते आणि कार्यकर्त्यांना फार दुखलं असेल, खबऱ्यांना तर फारच दुखलं असेल. शेवटी एका 90चा आणि एका बिर्याणीचा प्रश्न आहे. त्यामुळे दुखणं फार स्वाभाविक आहे. पण तरी सुद्धा मी हे स्पष्ट केलं पाहिजे की कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. तरी सुद्धा जर माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, कुणाचाही उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्या आमच्या अब्दुल भाई सकट सगळ्या चुकार भावांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या खबऱ्यांची यापैकी मी यक्काचीही माफी मागणार नाही. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. सब्सक्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए.